हार बाकी है, अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन, अभी तोलना आसमान बाकी है, अभी तोलना आसमान बाकी है. हो हो हेलिकॉप्टर उडवलाय, यावेळेस फटका बसतोय. क्षेत्ररक्षक कॅच सुटलाय. लॉंग ऑफ रिझन होता, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला. कॅच सोडलाय की मॅच सोडलाय. यस 4 षटकांची मॅच. मेगा फायनलचा हा सामना. चषक पाहतायत कोणाचं नाव कोरलं जाईल. यावेळेस चेंडू अप्रतिम हाताळला. मिस्टर स्ट्रोक फटका बसला होता, डायरेक्ट हिट. पंचांकडे अपील केले, नॉट आउट. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. वैभव आणि महेश बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. तर सनीने चांगली सुरुवात केली. मी म्हणेल गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. शांतीमध्ये क्रांती करायची असते, बोलून दाखवायचं नसतं, आधी करून दाखवायचं असतं. कोण कोणावरती भारी पडेल या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. चार ओव्हरची मॅच सुरुवात झाली. धावा झाले त्या 6. विकेटचं पतन नाहीये, 3 झेल ड्रॉप केलेत. हा घातक होतोय का? स्लोवर चेंडू बीट केलाय. एक्सलेंट डिलिव्हरी. बघा क्रिकेटमध्ये शांती खूप महत्वाची आहे. शक्तीपेक्षा युक्ती कधी श्रेष्ठ. पहिले चेंडू आपण पाहिले तर 4 चेंडू वेगवान हाताळले. 5वा चेंडू स्लोवर टाकला, फलंदाजाला बीट केलाय, डॉटने केले सांगता. कोशिश करो तब तक जब तक थक ना जाओ और मेहनत करो तब तक जब तक जीत ना जाओ. पंचांकडे पुन्हा एकदा अपील केले. बॉल जर आपण पाहिला तर हा देखील डॉट. अप्रतिम गोलंदाजी सनी. धावा खर्च केले त्या फक्त 6. P1चं पहिले षटक समाप्त होतोय. आम्ही टाइम लावलाय, प्लीज तुम्हाला कोऑपरेट करायचंय. चला नवीन गोलंदाज प्लीज आपण स्पीडअप घ्या, वेळ लावू नका. ओव्हर क्रमांक 2 वरती विलास मैदानामध्ये दाखल झालेत. फील्ड जर आपण पाहिले तर खुली होईल. P1चं षटक समाप्त होत आहे. विश्वास ठेवायचा असेल तर वेळेवर ठेवा, कारण सर्व काही बदलण्याची ताकद ही फक्त वेळेतच असते. दिवस प्रत्येकाचा येतो, तुमच्यामध्ये संयम असणं खूप महत्वाचं आहे. विलास गोलंदाजी ट्रॅक वरती. ओव्हर क्रमांक 2. यावेळेस ऑन साइडला फिरवण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये. उघडा डोळे बघा नीट, हा आहे क्रिकेटचा खेळ. चला प्लीज स्पीडअप घ्या, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. आणखी सामना आपल्याला अंधार होण्या अगोदर पूर्ण करायचा आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, कारण दोन्ही संघ आपण पाहिले फायनल मध्ये प्रवेश केलाय, म्हणजे तेवढी कुवत आहे, तेवढी क्षमता आहे. यावेळेस ऑन साइडला फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक नाहीयेत, वेगाने चेंडूवरती जातील. त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर लॉंग लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधोमध फील्ड आहे. 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने चोरकाड हळूहळू सरसावलं जाईल, परंतु दोन्ही संघ आपण पाहतोय चांगली बॅटिंग आहे. त्यासाठी धाव फलक देखील तुम्हाला वेगाने पळवावं लागेल. वो खेल ही क्या जिसमें जीत फिक्स हो, खेल खेलने का मजा तब आता है जब हारने का रिस्क हो. डायरेक्ट हिट. यस, काम झालंय फिट. फलंदाज येईल बॅक टू द डगआउट. अतिघाई संकटात नाही, आवश्यकता होती का? नाहीये. 4 षटकांची मॅच आहे. ओव्हर क्रमांक 2 मैदानावरती आपण पाहतोय, जरी फलंदाजाने धाव घेतली नसती तरी संधी मिळाली असती, ती कमी भरून काढण्याची संधी मिळाली असती. परंतु यावेळेस काय घडले, फलंदाजाला माघारी परतावं लागेल. आउट कोण झालाय तर वैभव. वैभव याने अफलातून बॅटिंग केली आहे. आजचा दिवस खास राहिलाय, परंतु शेवटच्या क्षणाला थोडीशी चुकी आणि त्या चुकीचा परिणाम येईल. या मॅच मध्ये काय घडेल ते आपल्याला पाहायला मिळेल. चला प्लीज स्पीडअप घ्या, अंधार होण्याच्या अगोदर आपल्याला स्पीडअप घ्यायचा आहे, मॅच कंप्लीट करायची. प्लीज या. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. संकेतने अप्रतिम बॅटिंग केली होती मगाच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय. ओहो, नजर हट्टी, दुर्घटना घट्टी, दांडी 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 गुल.
बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक. दुसरा विकेट. चैन कुली के बैन कुली गिली गिली छू. स्टंप उडवलेत. फलंदाज बाद होईल. चला बॅटर स्पीडअप घ्या प्लीज. असं वाटलं होतं की फलंदाजी कुठेतरी वेगाने जाईल. ज्यावेळेस आम्ही बाईट घेतली त्यावेळेस संघनायकाने सांगितलं आम्ही फक्त मारणार आहे, आम्ही तोडणार आहे. परंतु बोलण्यापेक्षा करून दाखवण्यामध्ये खूप मोठा फरक असतो. समोर जर आपण पाहिलं तर चिखलगाव संघ यांनी सांगितलं आम्ही काय करू आम्ही सांगणार नाही, आम्ही बोलून नाही तर आम्ही करून दाखवणार आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये सचिन. चला स्पीडअप घ्या प्लीज. वेळ खर्च करू नका, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. धावा पाहिलेत तर 9 धावा झालेत. नवीन बॅटर सचिन स्ट्राईकला आहेत तर गोलंदाज विलास कमबॅक करून दिलाय. मोठ्या फटकेपासून रोखण्याचा प्रयत्न केलाय. येस हलक्या त्याने सेन्सिबल क्रिकेट. पंचांचं बोट आकाशाकडे. काय होतंय काय घडतंय. ज्याप्रमाणे पत्त्यांचा बंगला कोसळला जातो त्याप्रमाणे संघ कोसळलाय. LBW लेग बाईज विकेट. विकेटचं पतन. बॅटर सचिन जड पावलांनी माघारी परतेल. चला प्लीज स्पीडअप घ्या. नवीन बॅटर आपण वेगाने मैदानामध्ये दाखल व्हायचंय. नॉन स्ट्रायकिंगला बॅटर अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत याच्याकडे स्ट्राईक येणं झाले, तोही पाहत बसतोय. आउट झालेला फलंदाज बाउंड्री लाईनच्या बाहेर येत नाही तर दुसरा मागून येतोय. हे होतंय काय, घडतंय काय, बिघडतंय काय. क्रिकेटचा इतिहास खूप मोठा आहे. शांतीपेक्षा शक्तीपेक्षा युक्ती कधी श्रेष्ठ. डोक्याने खेळ करा, मार्ग तुम्हाला नक्कीच मिळेल. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. रोहित. सबसे बड़ी ताकत, ताकत से बड़े हम, अब लिया है पंगा तो देखते हैं किसमें है किसमें दम. जिसमें है दम उसे कहते हैं बाजीराव सिंगम. गोलंदाज सांगतोय आता माझी सटकली. विकेटचं पतन. बॅटर आउट. आणि या मॅच मध्ये आपण पाहिले तर सलगचे 3 विकेट. अप्रतिम गोलंदाजी. व्हॉट अ स्पेल. या गोलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. काय गोलंदाजी केले. विकेट हॅट्रिक. सलगचे 3 विकेट आणि 1144 रुपयाचा कॅश प्राइज देखील दिला जाईल. सन्मान्य प्रसाददादा घोरपडे यांच्या माध्यमातून. आजच्या दिवसातील आपण पाहिली तर ही पहिली विकेट हॅट्रिक आहे. ज्या गोलंदाजाने 3 बॉल आणि 3 विकेट. जसं पाहायला गेलं तर धावा खर्च केल्या फक्त 3, 1 रनआउट आला आणि त्यानंतर सलग 3 विकेट. म्हणजे या षटकामध्ये एकूण 4 विकेट आलेत. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलक फक्त 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 आणि फक्त 9 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. संघ कोसळलाय, संघ डागरलाय, संघ धडपडतोय, संघ स्ट्रगल करतोय. कोण आहे. नवीन बॅटर शुभम मैदानामध्ये दाखल झालेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. डोळ्याची पापणी लवण्याच्या अगोदर चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसवला जातोय. ऑर्डर स्पेल पेस आहे. फन्नाट वेग आहे. हे बुलेट ट्रेन आहे. ऑर्डर स्पेल वेगवान गोलंदाजी. आकाश यांच्या माध्यमातून पुढे आले. बॅटच्या फ्लो मध्ये टप्प्यात केलाय कार्यक्रम. वा भैया वा. चिमणी उडाली दूर. चेंडू गेलाय खूपच 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 दूर. मिळतील त्या 6. स्ट्राईक साठी धडपडत होता. स्ट्राईक यावेळेस संकेतकडे आले. सर्व काही असेल, कोणावरती विश्वास असेल तर बोरगाव टीमचं लक्ष असेल तर संकेत. हा देखील फटका अप्रतिम होता, परंतु डी झोन आहे. गोष्टी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. धावा मिळतील त्या फक्त 1. धावा झालेत त्या 16. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय.
संकेतला मात्र हात खोलावे लागतील, कारण समोर आपण संघ पाहतोय चिखलगाव संघ यांनी अप्रतिम खेळी आजच्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये केलंय. कालच्या दिवसामध्ये अंतिम 3 मध्ये प्रवेश करणारा हा एकमेव संघ चिखलगाव. यावेळेस बॅटची कडा लागली होती, परंतु डी झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एकेरी दुहेरी फटके येत आहेत. एखादा मोठा फटका तुम्हाला 4 षटकांमध्ये 40+ धावा कराव्याच लागतील जर या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरायचं असेल. चषक पाहताय, चषकामध्ये आपला चेहरा दिसतोय. कोण घेऊन जाईल, कोणाचं नाव सुवर्ण अक्षराने कोरलं जाईल. हा देखील फटका बसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत. सोडलाय झेल सोडलाय, कॅच सोडले. पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच, कॅच विन द मॅच. पकडा कॅच आणि जिंका मॅच, हा क्रिकेटचं सूत्र आहे. सूत्र या ठिकाणी मोडून टाकलंय. पुढील गणित गोलंदाज सोडवेल कशा प्रकारे करेल बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, कोण जिंकेल कोण हारेल. मेगा फायनलची मॅच कोण ठरेल चॅम्पियन. श्रीराम चषक 2025 चा हा थरार. यावेळी स्ट्राईकला शुभम. धावा झाली त्या 18. 2.5 चेंडूचा खेळ झालाय. यस, यावेळी देखील बॅटची अप्पर कट लागते, परंतु क्षेत्र आपण पाहिलं तर गोशी क्षेत्र आहे. एका धावेने ओव्हर क्रमांक 3 चा खेळ होईल समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस टीम बोरगावचा धावफलक पोहोचलाय 19 धावा. तब्बल आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 विकेट्स देखील प्राप्त केले टीम चिखलगाव. अप्रतिम स्पेल. अगदी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर सनी यांनी 6 धावा खर्च केल्या. ओव्हर क्रमांक 2 विलास पूर्णपणे या मॅचचा कायापालट करणारा नायक खलनायक विलास, त्यांच्या गोलंदाजीवरती 4 विकेट आल्या आणि 3 धावा खर्च केलेत. ओव्हर क्रमांक 3 आपण पाहिले तर आकाश एकूण 10 धावा खर्च केलेत, म्हणजे कुठेतरी कमबॅक करून दिलाय. अंतिम षटक ओव्हर क्रमांक 4 च्या खेळाला होते सुरुवात. संकेत यावेळी स्ट्राईकला असतील. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार 6 बॉल मध्ये किती धावेंचा रोख लावतील, तर फलंदाज संकेत किती धावा ठोकतील. पहिलाच बॉल आउट ऑफ द पार्क. चेंडूला उडवून दिलाय 6 धावेंसाठी. रोकेगा नाही, थकेगा नाही, झुकेगा नाही, ओनली ठोकेगा. देताना दन आलाय तो मेल षटकार. अप्रतिम बॅटिंग. संकेत जोपर्यंत मैदानामध्ये असेल, मी म्हटलं होतं तो फलंदाजी करणार आहे, आक्रमण करणार आहे. उम्र छोटी है पर चर्चे बहुत है, जलने वाले राख और चाहने वाले लाख है. ऑर्डर बॅटिंग. अफलातून बॅटिंग केले संकेत जोपर्यंत मैदानामध्ये असेल. धावा झाले 25. यावेळी चेंडू थोडासा ब्लॉक होलचा चेंडू हाताळलाय, परंतु संकेतनी सांगितलंय मी अजून आहे, अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. 4 मध्ये षटकार किती येतील संकेतच्या बॅट मधून हे देखील पाहिलं जाईल, कारण संकेत जोपर्यंत मैदानामध्ये असेल षटकार आणि चौकार पाहायला मिळेल. ओहो, व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ स्ट्रोक. ओ माय गॉड, व्हाट अ स्ट्रोक यार. अफलातून हवाई मेल. आउटस्टँडिंग देखना स्ट्रोक. अगदी फटक्याच्या प्रेमात पडावा असा फटका संकेत यांच्या बॅट मधून येतोय. गगन चुम्मी, गगन भर्रारी षटकार. संकेत वाडकर सेट ऑन अ फायर. मैदानामध्ये आक्रमक भूमिका निभावले. इतके दिवस होता पेंडिंगला, परंतु आज आलाय ट्रेंडिंगला. व्हाट अ बॅटिंग यार. मेगा फायनलची मॅच आहे. या शपल झाले, इरादे स्पष्ट केलेत. हा देखील फटका उंची आहे, लांबी ही खूप आहे. धावा असतील किती. क्षेत्ररक्षक होता, बनलाय प्रेक्षक. धावा मिळतील त्या पूर्ण 6 6 6 आणि 6. सबसे अलग उसकी झलक. कारभार त्याचा हाय दमदार. नायक नाहीये भैया, खलनायक आहे.
बल्ला बोलता है उस दिन मैदान खिल उठता है, इक्का दुक्की का नहीं। दाखवलंय खुन्नस आहे, प्रतिस्पर्धी असल्यानंतर थोडीशी खुन्नस दाखवावीच लागते। हा देखील फटका अप्रतिम, संकेत वाडकर सलग 3 षटकार आणि रोख कॅश 1144 रुपयाचा देखील धनादेश। संकेत है भैया, फ्लावर समझाए क्या, फायर है, बोलता कम है और ठोकता ज्यादा है। संकेत वाडकर अप्रतिम यार, चमकला आज, चमक आले रंगात रूपात तालात सुरात, प्रत्येक गोष्ट पाहायला मिळते। संकेत वाडकर, येस वाईट कॉल, प्रेशर आणलाय, अगदी डोक्यामध्ये मुंग्या आणलेत। तरी कमजोर गोलंदाज तुम्हाला भेटतील आणि त्यावरती तुम्ही आक्रमण कराल, आक्रमण केलंय। संकेत थांब लिया है बल्ला हाथ में, अब तो महासमर होगा, करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, हर बॉल बाउंड्री लाइन के बाहर होगा। तसेच माननीय श्री विकास अण्णा शिंदे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या सर्वांचं जयराम क्रीडा मंडळाच्या वतीनं शाल आणि श्रीफळ देऊन यांचं सन्मान करण्यात आहे, स्वागत करण्यात आहे आणि त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। या जयराम क्रीडा मंडळाच्या माध्यमातून त्यांचं देखील शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करीत आहोत। माननीय श्री विकास अण्णा शिंदे यांचं सहर्ष स्वागत करतील जयराम क्रीडा मंडळाचे गणेश दादा वाडकर यांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय विकास अण्णा शिंदे यांचं शाल आणि श्रीफळ देऊन माननीय प्रसाद दादा घोरपडे यांना विनंती करतो की अण्णांचा स्वागत समारंभ आपल्या हस्ते करण्यात येणार आहे। चला बॅट्समन जावा लगेच प्लीज। तसेच श्री रमेश नानावाडकर यांचा देखील सन्मान प्रसादजी घोरपडे यांच्या मार्फत केला जातोय। माननीय सुधाकर दादा वाडकर यांना विनंती करतो की त्यांनी आपला शाल श्रीफळ यांचा आमचा छोटासा सन्मान स्वीकारायचा आहे। सन्माननीय दत्तात्रय वाडकर दादा यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री अशोकदादा खंजोडे यांचा देखील सन्मान या ठिकाणी होणार आहे। ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत चिखलीचे सरपंच अशोकदादा खंजोडे यांचा देखील सन्मान होतोय। तसेच या ठिकाणी बबलू मुलानी टॅक्सी संघटना महाबळेश्वर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे।
समालोचक कक्ष चालू. येस थँक्यू सो मच. जाऊया मेगा पॅनलची मॅच. सेकंड इनिंगला ऑन झाले आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर एक डी मध्ये सिंगल, त्यानंतर आलाय षटकार. सनी गोलंदाजी ट्रॅकवरती नाहीयेत. गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतील ते वैभव. येस फटका, क्लासिकल स्ट्रोक आहे. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. मुंबईमधील मरीन ड्राईव्ह आणि क्रिकेटमधील कव्हर ड्राईव्ह पाहण्यासारख्या दोन्ही असतात, परंतु यावेळेस फील्ड देखील तेवढीच पॉवरफुल पाहायला मिळते. त्या दरम्यान आपण पाहिलं तर 3 धावा जमा केलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा झाली ते 10. अजूनही जर आपण पाहिलं तर एकूण टार्गेट आपण पाहतोय 48 धावा, 24 बॉल 48. उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जीत हो जीतने की तो परिस्थिती अभी हरा नहीं सकती. यस फटका हा देखील अप्रतिम येतोय. एक्सलेंट स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु दिशा थोडीशी खराब. डी झोन ट्रॅव्हल, एक सिंगल. धावा झालीत 11. अजूनही मॅच खूप मोठी. अजूनही मॅच संपली असं म्हणता येणार नाहीये. P1चं पहिलं षटक 0.4 चेंडूचा खेळ झालाय. धावा झाले त्या 11. बघा प्रत्येक षटकामध्ये 12 धावा आल्या तरी सामना जिंकू शकेल. यावेळेस टॅप केलाय. टॅप मधून धावा येत नाहीयेत. बॉक्स क्रिकेट नाहीये, ओपन क्रिकेट आहे. हात खोलावे लागतील. संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो ज्यांच्यामध्ये लढण्याची ताकद असते. कोण लढेल, कोण जिंकेल, कोण ठरेल या श्रीराम चषक 2025 चा चॅम्पियन. येस बॅटची कडा लागते, बॅटची एज. एक सिंगल धावेने P1च्या पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्तानी. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 12 पोहोचलाय. म्हणजे सरासरी जर आपण पाहिलं तर प्रति षटक 12 धावा आल्या तरी सामना टीम चिखलगाव जिंकू शकते. एखाद्या षटकामध्ये एखादा मोठा फटका, टार्गेट तुमचं सेट होईल. एखादा षटकार आला, बाकी बॉलवरती सिंगल डबल धावा आल्या तरी सामना जिंकू शकतो. डोक्याने खेळ केला तर मार्ग नक्कीच मिळेल. आयुष्यात अयशस्वी असं काही नाहीये. तुमच्यामध्ये क्षमता, धमक, प्रत्येकाचं आयुष्य शून्यापासून सुरू होतं, परंतु शून्याच्या पुढे लागणारे आकडे मात्र प्रत्येकाच्या कर्तृत्वावरती अवलंबून असतात. गोलंदाजी ट्रॅक वरती ओव्हर क्रमांक 2. रोहित निघालाय. स्ट्राईकला यावेळेस सनी पाहायला मिळेल. यस टप्प्यात कार्यक्रम. ओ मन चली कहा उड़ चली, उड़ गई बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे पुरे 6. उगवणाऱ्या सूर्याची आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवरती लावून प्रगती होत नसते. प्रगती करायची असेल तर सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने धावावं लागतं. जोपर्यंत सनी मैदानामध्ये असेल मॅच संपल्या असं म्हटलं जाणार नाहीये. यस चेंडू द्या. चेंडू खूप महाग आहेत. कांद्यांपेक्षा चेंडूंना भाव आहे. सध्या मार्केट आहे त्यामुळे चेंडू जमा करा. यस मॅच आपण पाहिली तर धावा झाल्या त्या 18. अजूनही मॅच खूप मोठी आहे, खूप बनेल. मॅच बनले. सनी गोलंदाजी अप्रतिम केली होती, बॅटिंग देखील अप्रतिम करतोय. ऑलराऊंडर परफॉर्मन्स. ऑड मॅच, ऑड मॅच, ऑड क्रिकेट. हा ओहो उडवलाय. हा देखील हवाई मेल, हवाई सफर निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाका धमाका आणि धमाका. सनी सेट ऑन अ फायर. धावा झाले 24. अजूनही 16 बॉल आणि 24 धावेंची आवश्यकता आहे. छोले आसमान जमी की तलाश न कर, जी ले जिंदगी खुशी की तलाश न कर, तकदीर बदल जाएगी खुद ही मेरे दोस्त, मुस्कुराना सीख ले वजह की तलाश न कर. एवढं बॅटिंग यार, काय बॅटिंग केलंय. हा देखील हेलिकॉप्टर उडवले. 1 बाउन्स सीमा रेषा पार. येईल तो धमाका चौकार. पहिला षटकार आलाय, त्यानंतर आलाय चौकार. म्हणजे मॅच खूप मोठी झाली. मॅच सोपी बनवत चाललाय. सनी आक्रमक झालाय. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार आलाय. जोपर्यंत हा फलंदाज मैदानामध्ये असेल, टूटा हुआ हूं पर मेरे अरमान बाकी है, तू देखना अभी मेरी उडान बाकी है.
जितना समझ रहे उतना मरा नहीं, मुझे शांत आदमी में अभी तूफान आना बाकी है. तुफान झालाय, तुफानी बॅटिंग केलंय, अफलातून बॅटिंग. 28. येस, यावेळीच बॉल सोडलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, वाईड कॉल येतोय, एक सिंगल धाव जोडली जाईल. बघा सातारा जिल्हा म्हटल्यानंतर अगदी बऱ्याचशा गोष्टीचा उल्लेख केला जातो. सातारा जिल्ह्याचा खूप मोठा इतिहास आहे. शूरवीरांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याला ओळखलं जातं. छत्रपतींचे वंशज सातारा जिल्हा, सर्वाधिक गड किल्ले सातारा जिल्हा, सर्वाधिक पर्यटन स्थळे सातारा जिल्हा, थंडगार हवेचे ठिकाण महाबळेश्वर सातारा जिल्हा, जागतिक वारसा स्थळ लाभलेलं कास पुष्प पठार सातारा जिल्हा, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना नदी सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्याचा खूप मोठा इतिहास आहे. सर्वाधिक क्रिकेटचे सामने होणारा, क्रिकेटचं माहेरघर, क्रिकेटची पंढरी सातारा जिल्हा आणि सर्वाधिक बैलगाडी शर्यती होणारा जिल्हा हा सातारा जिल्हा. फुल टॉस, फुल टू वसूल. धावा मिळतील किती? फक्त नो बॉल, नो +6. दसरा ना दिवाळी फिर भी बोनस. 6+1 7 धावा. एकूण धावा आपण पाहतोय 36-36. 14 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. सनी है मशहूर हो रहा हूँ अपने काम से, इसलिए जमाना जल रहा है अपने नाम से. काम करो ऐसा कि नाम हो जाए और नाम करो ऐसा कि इतिहास बन जाए. सनी आक्रमक झालाय, अफलातून बॅटिंग. यार काय बॅटिंग केलंय. असं वाटलं होतं की मॅच एका बाजूला बोरगाव टीमच्या बाजूने झुकले की काय, परंतु हल्ली सनीने संपूर्ण मार्केट हलवलाय, मार्केट जाम केलाय. यावेळेस जर आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या करीस धावफलक पोहोचलाय तो 37. 37 धावा म्हणजे अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 11. सामना अजूनही संपला नाहीये, सामना अजूनही एका बाजूला झुकलेला नाहीये. मॅच अजूनही बनू शकते, परंतु ही जोडी तोडावी लागेल. तुम्हाला काहीतरी षडयंत्र रचावं लागेल, कारण जोपर्यंत सनीची बॅट चालले सामना एकतर्फे जिंकलाय. येस, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, पंच कॉल देतात, वाईट कॉल, एक सिंगल धाव. नशिबाची साथ कुठेतरी मी म्हणेल नक्कीच टीम चिखलगावच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता समीकरण आलंय, 10 धावांची आवश्यकता आहे. येस, 9 धावांची आवश्यकता आहे. वाईट +1 9 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 9 ची मॅच. येस, ओह माय गॉड, फटका बसलाय की काय. क्षेत्ररक्षक आहे, बनेल प्रेक्षक. चेंडू सीमा पार, मिळतील त्या 6. आडव्या तिडव्या बावळीचा हिरवा हिरवा पाला, बडा बडा सिक्सर मारेगा लेकिन झुकेगा नहीं साला. सनीची बॅट बोलले, अफलातून बॅटिंग. येस, आगळा वेगळ्या शैलीमध्ये आगळा वेगळा फटका. सर्कल ग्राउंड असतं, कदाचित हा 4 देखील पाहायला मिळाला असता, परंतु एक सिंगल धाव मिळते. मॅच पूर्णपणे आपण पाहिलंय चिखलगाव संघाच्या बाजूला झुकलेला सामना पाहायला मिळतोय. धावा झाले 48-48. हेलिकॉप्टर हा देखील उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, बनेल प्रेक्षक. चेंडू सीमा पार निघून गेलाय आणि मॅच जिंकले. श्रीराम चषक 2025 चा चॅम्पियन चिखलगाव या संघाने प्रथम पारितोषिकावरती आपलं नाव कोरलं गेलंय. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण स्वागत करणार आहोत. स्पर्धा खूप महत्वपूर्ण पाहत आहोत. पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जयराम क्रीडा मंडळ मोर्जीवाडा चिखली आयोजित श्रीराम चषक 2025 हा क्रिकेटचा महामेळा, क्रिकेटचा कुंभमेळा या ठिकाणी संपन्न झाला आणि प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरतोय टीम चिखलगाव, द्वितीय पारितोषिक टीम बोरगाव आणि तृतीय पारितोषिक टीम निप्पाणी.
तिन्ही विजेत्या संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सर्व मान्यवरांना विनंती आपण हॅलो चेक. या ठिकाणी या श्रीराम चषक 2025 साठी ज्यांनी 2 नंबरचं रोख पारितोषिक ₹20,001 दिलेलं